डॉक्टरला मारहाण करणारा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झाला। या घडीची मोठी अपडेट आहे। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर या डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झालाय। डोंबिवलीमध्ये प्रकरण समोर आलेलं होतं डॉक्टरच्या मारहाणीचं। त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि आता अटक झाल्यानंतर रमेश म्हात्रेला 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय, तर इतर 3 आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरेश, काय नेमका न्यायालयाचा निर्णय, काय अपडेट्स आहेत? अश्विन, खरं पाहिलं तर रमेश म्हात्रेंनी डॉक्टर महिलांना मारहाण केलेलं प्रकरण जे आहे ते गेले 3-4 दिवस गाजलं होतं। त्यानंतर काही रुग्णालयामध्ये ऍडमिट होण्याचे देखील काही नाट्यमय परिस्थिती समोर आली होती। मात्र आज सुनावणी होणार होती आणि सुनावणीनंतर कल्याण न्यायालयाने रमेश म्हात्रे याला 50,000च्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केलेला आहे। खरं पाहिलं तर रमेश म्हात्रे हा गेल्या अनेक वर्षांपासून क्रिमिनल आहे। मात्र त्यामध्ये एका घटनेमध्ये त्याला गोळी लागली होती आणि त्या गोळीमध्ये किडनी निकामी झाल्याची माहिती आहे। मेडिकल ग्राउंड बघता हा जामीन मंजूर झाल्याची माहिती आपल्याला प्राथमिक मिळत आहे। कारण की गोळ्या, औषध आणि उपचार असणं हे कोर्टामध्ये त्यांच्या वकिलांनी सांगितलं होतं आणि वारंवार त्यांना औषध उपचार घ्यावे लागतात। मात्र 10 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली जरी असली तरी आज न्यायालयाने त्यांना 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावरती जामीन दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत असलेले 3 जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले। मात्र आता पुढे पाहावं लागणार आहे की पुढे नेमकं काय होईल। राहिलेल्या आरोपींना जामीन मिळतोय की जामीन मिळत नाही हे पाहणं देखील आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सुरेश या माहितीबद्दल। या घडीची मोठी अपडेट आहे शिंदेंच्या या नगरसेवकाला, त्यामुळे आता जामीन मंजूर झालेला आहे, तर इतर 3 आरोपी मात्र न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। तर डोंबिवलीतले डॉक्टर मारहाण प्रकरण समोर आलेलं होतं, ज्याच्यानंतर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या। डॉक्टरांकडून देखील या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि या सगळ्यानंतर या नगरसेवकाला अटक झाली होती। मात्र त्याला आता जामीन मंजूर झालेला आहे। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालेला आहे आणि इतर 3 आरोपींना मात्र न्यायालयीन कोठडी ही जी आहे ती सुनावण्यात आली आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता येणाऱ्या काळामध्ये नेमक्या काय प्रतिक्रिया येतात पाहणं महत्त्वाचं असेल। खास करून राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि आता या नगरसेवकाला जामीन मंजूर झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, आपल्यापर्यंत बातमी पोहोचलेली असेल, या रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झालाय। आता न्यायालयाकडून कुठल्या ऑर्डर याव्यात, आदेश काय असावेत न्यायालयाचे, असे काही त्याच्या सगळ्यात महत्वाचं की तपासी अंमलदारांनी सुषमा अंधारे यांचा आवाज आपल्याला नीट पोहोचत नाहीये, पण या घडीची मोठी अपडेट आहे आणि आता बघावं लागेल विरोधी प्रतिक्रिया नेमक्या काय येतात, कारण विरोधकांनी देखील या संदर्भात हा मुद्दा लावून धरलेला होता। त्यासोबतच डॉक्टर समुदायाकडनं देखील, डॉक्टरांच्या सेक्शनकडनं देखील या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया आलेल्या होत्या। तर एकूण 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय आणि इतर 3 आरोपी मात्र न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।